यानंतरची बातमी अहिल्यानगरमधून मुंबई एटीएसनं श्रीरामपूरमध्ये कारवाई केली आहे। श्रीरामपूरमधील वॉर्ड नंबर 2 मधील तिघांची चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळते। या तिघांमध्ये एक जण अल्पवयीन असल्याचंही कळतंय। श्रीरामपूर पोलीस ठाण्यात ही चौकशी करण्यात आली। गोपनीय पद्धतीने चौकशी केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। चौकशीनंतर तिघांना सोडूनही देण्यात आले, मात्र आतापर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही। मात्र मुंबई एटीएसने ही चौकशी करण्यात आल्यामुळे मोठा संशय निर्माण झालाय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांच्याकडून। सुनील, काय अधिक माहिती? हेमाली, आपण जर बघितलं असेल तर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर हे गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे नेहमीच चर्चेत आलेलं असतं। आणि आज जे आहे ते अहिल्यानगरच्या या श्रीरामपूरमध्ये मुंबई एटीएसनं छापा टाकल्याची खात्रीलायक माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आहे। पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कात जवळपास श्रीरामपूरचे वॉर्ड क्रमांक 2 मधील साधारण 3 जण असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे। त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा देखील आहे। गेली 8 ते 10 तास त्यांची चौकशी या ठिकाणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली। सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गँगस्टर जो आहे त्याच्या संपर्कात ही लोक होती अशी एकंदरीत माहिती समोर आली होती आणि त्यानुसार मग त्यांची जी आहे ती या ठिकाणी चौकशी करण्यात आली। पाकिस्तानी गँगस्टर जो भट्टी आणि राणा यांच्या संपर्कात हे लोक होते का आणि पाकिस्तानी गँगस्टर याला सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना धमकी देखील दिलेली होती। एकंदरीत जर बघितलं मागे त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला होता, कारण की जे सागर बेग जे आहेत त्यांना त्यांचं घर आणि त्याचबरोबरीनं या ठिकाणी जे काही प्रकार घडलेले होते या सगळ्यांचा एकत्रित केलेला व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता आणि थेट पाकिस्तानमधून त्यांना धमकी आलेली होती। यामुळे या सगळ्या अनुषंगाने जे आहे ते एटीएसने साधारण 8 ते 10 तास तिघांची चौकशी जी आहे ती श्रीराम पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे। आणखीन या संदर्भातल्या आणखीन महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद सुनील।